तुम्ही? काय चालवलंय म्हणजे? दिसलं नाही का तुला? मी जीव द्यायचा प्रयत्न करत होते ते. हो खरंच खरंच म्हणजे? खोटा जीव कसा देतात? नाही, तुम्ही बरंच काही खोटं करू शकता, त्यामुळे हो तुमच्या बाबतीत हे घडू शकतं. म्हणजे तुला म्हणायचंय काय मी सगळं खोटं करते? बघितलंस दादा, मी एवढा जीव द्यायचा प्रयत्न करते ते सुद्धा तिला खोटं वाटतंय. आता काय माझा जीव गेल्यावर पटेल का तुला की मी खरंच जीव देत होते? दादा, हिला प्रॉब्लेम काय आहे माझ्यापासून? ही का वागते माझ्या बरोबर अशी? मी जीव देण्याचं नाटक का करेन? हे सगळं करून मला काय मिळणार आहे? मी या ना सासरच्या कटकटीला इतकी कंटाळले ना, म्हणून मी जीव द्यायचा प्रयत्न करत होते. मी आता काय करू सांग? म्हणजे तुला माझं म्हणणं खरं वाटेल. तुला म्हटलं ना दादा, बाकी कोणाला काहीच प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम फक्त हिला आहे. हिला पटत नाहीये काहीच. इतका का हेट करते ती माझा? जाऊ दे, माझी घरचीच माणसं माझ्यावर विश्वास ठेवत नाहीयेत ना, तर मी जगून तरी काय करू? मी मरूनच जाते. काय हा वेडेपणा मला? काय आहे? हा? काय आहे बोलणं? स्वानंदी, अगं तिची अवस्था बघ, फार कोलमडली आहे ग ती. अशा वेळी तिला सावरायचं सोडून अजून टोचून बोलतेस तिला. अगं जर समोरच्याच्या मनाचा विचार कर ग. दरवेळी स्वतःच बरोबर, माझंच बरोबर असं का वागतेस तू? समोर बघणार आहे तू तरी. ही वेळ आली आहे का आता अप्पीवर इतका अविश्वास दाखवतात? अरे तिच्या हातात सुरी होती तरी स्वानंदी थांबली नाही. काही बोलते. माझ्या मुलीनी काही बरं वाईट केलं असतं तर काय झालं असतं? अरे तुमचं सोडा रे, माझं काय झालं असतं? मी अजून कोणाला गमवू? पण मी काही बोललेच नाहीये ब्रदर, मी काहीच बोलले नाहीये. बोलली नाहीस? मग सारखीच तर बोलतेस ना. त्या आशिष बरोबर फोनवर बोल म्हणून अप्पीच्या किती हात धुवून मागं लागतेस. तिने तिच्या नवऱ्याचा फोन घेतला नाही, त्यावर तू काहीतरी वेगळा निष्कर्ष काढलास. पण आपली लेक सांगते ना, तिला सासरी त्रास देताय, त्रास होतोय तिला. मग आपण त्या नरकात ढकलायचं का तिला? आपण अदानी आहोत का? नाही, अरे त्यावरून सुद्धा मला बोलणी खावी लागतात. मग ही परिस्थिती आणि आपण तिला परत तिथेच ढकलायचं का? काकू, स्वानंदी, तुम्ही आता अर्पितावरती अविश्वास दाखवू नका. आता तिची मानसिक स्थिती बरी नाहीये. ही वेळ काय आरोप प्रत्यारोप करण्याची आहे का? तिला नसेल इच्छा आशिषशी बोलण्याची तर तिच्यावर जबरदस्ती करून काय उपयोग आहे? तिला जितके दिवस इथे हवंय तितके दिवस ती इथे राहील. आणि प्लीज तुम्ही तिच्या आणि तिच्या नवऱ्याच्या नात्यामध्ये पडू नका. तिच्या सासरच्या मंडळींबद्दल सहानुभूती दाखवू नका. नाही राजवाडे, उगाच मी काहीच बोलत नाही. मी चिंगीच्या वेळी सुद्धा तिच्या पाठीशी उभी राहिले होते, तुम्ही पाहिलंयत. हो, कारण अंशुमनच्या विरोधात होती त्यावेळी ती. आता अप्पीच्या विरोधात आहेस. काही करून तू माझ्या मुलांच्या विरोधातच असतेस. नाही, मी न्यायाच्या बाजूने उभी राहते आणि चिंगीची बाजू न्यायाची होती म्हणून तिच्या बाजूने. कारण काय आहे, एका मुलीला, एका स्त्रीला जर त्रास होत असेल तर किती काही झालं तरी तिच्या बाजूने उभी राहणार. मुळात ना काकू, एक स्त्री म्हणून मी स्वतःला तिच्या जागी उभं करू शकते आणि मला अर्पिताताईंच्या बाजूने उभं राहायला आवडलं असतं, पण नाही उभी राहू शकते मी. कारण त्यांची बाजू सत्याची आहे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे असं मला वाटत नाही. अरे समर, ही थांबतच नाहीये. अप्पी, कोणाचंही काही ऐकायचं नाही. तू मला सोडून जाणार नाहीयेस इथनं. अर्पिता, प्लीज सांभाळ स्वतःला. स्वानंदी, अहो काय आहे? अहो वेळ काय ते तरी बघा.
सत्याला वेळ काळ नसतो राजवाडे. हे बघ, उगाच तोंडाला येईल ते बोलू नकोस हं? उगाच आपले मोठे मोठे डायलॉग मारायचे सत्याचे वगैरे. अरे माझ्या डोळ्याला जे दिसलं ना तेच मी बोलते आणि तेच सत्य आहे. आशिषने हात धरून ओढत आणलं तिला. तर बरं तूच सांग, आता ह्यापेक्षा वेगळं सत्य काय असणार आहे? काकू, तुमच्या डोळ्यासमोर जे काही घडलं ते मी पाहिलं, राजवाड्यांनी पाहिलं, सगळ्यांनी पाहिलं. पण प्रत्येक वेळी आपल्या डोळ्यासमोर जे घडतं ते सत्य असतं असं नाही ना, असं नाही ना, असं नाही ना, असं नाही.